नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला आमच्या विदर्भात बनवलं जाणारं खास तुरीच्या सोल्याचे कोरड्यास दाखवणार आहे. तुरीच्या शेंगातील दाण्यांना सोले म्हणतात आणि त्यापासून बनवलेल्या खमंग कोरड्यास भाकरीसोबत अप्रतिम लागतो. माझ्या घरात वर्षानुवर्ष हे कोरड्यास बनवलं जातं. चला रेसिपीला सुरुवात करूया. बघा किती टेम्पटिंग दिसत आहे हे कोरड्यास आणि चवीला तर अप्रतिमच आहे. यासाठी आता आपला शेंगाचा सीझन चालू आहे. या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा घेतल्या, याचे दाणे काढून घ्यायचे. या शेंगाचे अशा प्रकारे दाणे काढायचे, ते छान निवडायचे. यामध्ये अळ्या वगैरे असतात, ते बघून निवडायचे, धुवून घ्यायचे. असे अर्धा वाटी हे सोले घेतले मी. तव्यावर एक छोटा चमचा तेल घालायचं, जिरे, 1 टेबलस्पून शेंगदाणे परतून घेऊ थोडे. आता यामध्ये सोले घालून घ्या. मस्त खमंग भाजून घ्या. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 3 लसूण पाकळ्या, सोले चांगले भाजले की आपले कोरड्यासुद्धा खमंग होते. गॅस बंद करून देऊ. आपले सोले छान भाजले गेले आहे. मीडियम गॅसवरच भाजायचे. थंड करा आणि नंतर मिक्सरमध्ये हे बारीक करायचं. थंड करायला ठेवू आपण. तोपर्यंत यासाठी लागणारी फोडणी करून घेऊ. एका स्टीलच्या भांड्यात 1 पळी शेंगदाणा तेल घेऊ. मोहरी, जिरे, 1 कांदा चिरून घेतला, तो घालायचा आणि परतून घ्यायचं. थोडं परतलं की 1 चमचा ठेचा घालू. तिखट आपल्या आवडीनुसार घाला, पण हे कोरड्यास एकदम झणझणीत असते. पण तुमच्याकडे ज्या प्रमाणात तिखट खातात त्या प्रमाणात तुम्ही तिखट घाला. हिरवं तिखट घाला, म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा घाला किंवा लाल तिखट घाला. आता हे दाणे जाडसर याची भरड करून घेऊ आपण. हे बघा, अशी भरड चालू बंद करून करायची. अशी भरड केली म्हणजे ते चांगलं पाट्यावर वाटल्यासारखं वाटतंय, एकदम बारीक नको. आता 1 टोमॅटो मोठा घालायचा चिरून. टोमॅटो परतून घेऊ. अर्धा चमचा तिखट आवडीनुसार आपल्या, 1 चमचा धने जिरे पूड, हिंग, हळद, मीठ चवीनुसार. सगळी जिन्नस परतून घ्यायचे. आता यामध्ये जी सोल्याची भरड केली आपण ती घालायची. सोले आपण चांगले भाजून घेतले होते मीडियम गॅसवर, त्यामुळे जास्त आपल्याला यामध्ये भाजावं लागणार नाही. कोणी कोणी कच्चे सोले बारीक करून यामध्ये घालतात, मग त्यांना चांगलं भाजावं लागतं. आता हे छान खमंग भाजलेलं आहे, त्यामुळे थोडं भाजून घेऊ आपण. यामध्ये गरम पाणीच घाला. एक फुलपात्र गरम पाणी घातलं. मिक्सरचं भांडं विसळून परत 1 फुलपात्र पाणी घातलं. सध्या हे कोरड्यास तुम्हाला पातळ दिसत असेल, पण शिजलं की त्याला घट्टपणा येतो.
आपलं कोरड्यास तयार आहे. तर मित्रांनो, ही झाली आपल्या विदर्भातील गावरान सोल्याची कोरड्यास. आता तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा. मी खात्रीने सांगते की तुमच्या कुटुंबाला ही चवदार रेसिपी नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. कोथिंबीर घालू, थोडीशी कांद्याची पात घालायची. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला तुम्हाला ही भाजी करून बघा, तुम्हाला ती कशी वाटली हे मला नक्की सांगा. बघा, इतका घट्टपणा, आणखी थंड झाली की आणखी ही भाजी घट्ट येते. यामध्ये भाकरी चुरून चुरून खायची, एकदम मस्त भन्नाट. पुढच्या रेसिपीसाठी लवकर भेटू आपण. तोपर्यंत आनंद राहा. हिवाळ्यात येणाऱ्या भाजीचा असाच आनंद घेत राहा. पौष्टिक असे तुरीचे खूप प्रकार बनतात. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी याचे विविध प्रकार तुमच्यासाठी बनवून तुम्हाला दाखवेल. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.